नमस्कार, पल्लवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज दाखवणार आहे तुम्हाला दही वडे। चला तर आपण साहित्य पाहूया। दही वड्यासाठी लागणारे साहित्य आहे हे उडदाची डाळ 2 वाटी, हे मी 3 तास भिजत घातलेली आहे आणि भिजून पहा अशी झालेली आहे, अगदी तुटली पाहिजे। त्यानंतर हिरव्या मिरची 2 हिरव्या मिरचीचे मी तुकडे घेतलेले आहेत, 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। चला आपण हे मिक्सरवर काढून घेऊया। आपण ही उडदाची डाळ वाटून घेणार आहोत। ही आपल्याला 2 बॅच मध्ये वाटून घ्यावी लागणार आहे। यासाठी आपण ही उडदाची डाळ टाकूयात मध्ये। हे भांडे हे छोटंच घ्यायचं कारण छान वाटल्या जाते। याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचे तुकडे टाकायचे आणि मीठ टाकायचे। यामध्येच आपल्याला बर्फ टाकून घ्यायचे, पाणी न घालता आपण बर्फ टाकणार आहोत आणि आपण हे मिश्रण वाटून घेणार आहोत। हे पहा, हे दही वड्याचं मी बॅटर काढून घेतलेलं आहे। आता हे अशा प्रकारचं झालेलं आहे। आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलं होतं, आणखीन आपण अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे। त्यानंतर ओवा आपण चोळून टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि आता आपण हातानेच असं फेटणार आहोत। आपल्याला 10 मिनिटं असं फेटायचं आहे की जोपर्यंत हे मिश्रण फ्लपी होत नाही तोपर्यंत। आता हे असं पडतं, पण ज्यावेळेस मी फेटते त्यानंतर पहा तुम्ही। तर आता मी फेटून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। हे पहा, मी मिश्रण आता हे फेटून घेतलेलं आहे, पूर्ण हाताने फेटलेलं आहे 10 मिनिट। आता हे असे मिश्रण आहे, हे मिश्रण असं एकदाच पडतं। हे बघा, हे असं तयार झालं की आपलं मिश्रण तयार झालं असं समजायचं। हे बघा, एकदाच असं पडतं। सुरुवातीला आपलं तसं पडत नाही, फेटल्यामुळे ह्याच्यात हलकेपणा येतो आणि फ्लपी होतं। आता मी वडे तळून दाखवते तुम्हाला। तेल आपलं तापलेलं आहे, जास्त कडकही नाही पाहिजे आणि जास्त थंडही नाही पाहिजे। तर त्यासाठी मी आता वडे पाडणार आहे। हाताने न पाडता ह्या चमच्यानी पळीनं असं पाडून घेणार आहे। याला मी फक्त पाण्याने ओलं करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे असे चमच्याच्या सहाय्याने मी हे वडे टाकून घेणार आहे। हाताने न घेता असं चमच्याच्या सहाय्याने, कारण एकसारखेच गोल पडतात आणि आकार सारखा येतो, त्यासाठी आपल्याला असं टाकायचे। तुमच्याकडे जर असा छोटा चमचा नसेल तर तुम्ही मोठ्या पळीने सुद्धा थोडं थोडं घेऊन तुम्ही टाकू शकता, आकार असा गोल येतो। आणि आपल्याला मध्यम गॅसवरती हे तळून घ्यायचे। अगदी कमी असलं तरीही आपलं तेलकट वडे होतात आणि फुल्लं असलं तर आपलं वरून खालून पूर्ण तळल्या जात नाही, मध्ये कच्चंच राहतं। तर मी अशा पद्धतीनं हे पूर्ण टाकून घेते। आता हे आपण ते बघा कसा गोल आकार झालाय, असा आता आपण पलटून घेऊ। मध्यम गॅस करायचा, एकदम फुल गॅस करायचा नाही। आणि हे मिश्रण मी फेटताना अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही, आपल्या हाताच्या उष्णतेनेच हे मिश्रण पातळसर होतं। आपण ज्यावेळेस डाळ मिक्सरवर टाकून वाटतो त्यावेळेस मी बर्फ टाकलेला आहे, कारण मिक्सर चालू असल्यामुळं उष्णतेमुळं हे बॅटर पातळ होण्याची शक्यता असते, म्हणून मी बर्फ टाकलेला आहे। आता या पद्धतीने मी सर्व वडे तळून घेते। हे आता पूर्ण वडे तळलेले आहेत। हे पहा, गुलाबीसर रंगावर असं तळून घेतलेलं आहे। आता मी पहिली बॅच काढून घेते। एका बाउलमध्ये मी कोमट पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग टाकणार आहोत। हिंग टाकलं, यामध्ये आपल्याला सगळे वडे टाकून घ्यायचे। हे पहा, असे वडे आपण ह्याच्यात सोडणार आहोत। वडे किती फ्लफी झालेत बघा तुम्हीच। बऱ्याच जणांना असेच म्हणजे न पाण्यात घातलेले वडे खायला आवडतात, तसे पण आपण काही अर्धे ठेवूयात आणि या पद्धतीने आपण काही दही वडे दाखवते। याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे
आणि 2 मिनिटासाठी सोडून दे. हे बघा अशा ह्या प्रकारे आपल्याला हे वडे फुगून येतात. 2 मिनिटासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवू आणि नंतर मी सर्व करताना दाखवते. मी दही घेतलेलं आहे. हे बघा 2 वाट्या दही आहे. दही तुमच्या आवडीनुसार कितीही घेऊ शकता तुम्ही. यामध्ये मी पिठी साखर ही 4 चमचे टाकणार आहे, कारण दही गोड पाहिजे. आणि त्यामध्ये थोडंसं अर्धा चमच्याच्याही कमी थोडंसं मीठ, कारण आपण मीठ टाकलेलंच आहे अगोदर. आता हे चांगल्या रीतीने फेटून एकजीव करणार आहे. एकसाफ. आणि जरी असं आपलं फेटलं नाही तर आपण गाळणीनं गाळू शकतो, म्हणजे एकसारखं दही होतं आपलं. आता या प्रकारे मी करते. हे पहा, आपण हे झाकण काढू आणि पहा किती मोठे मोठे हे वडा झालेला आहे. तर आपल्याला या पद्धतीनं पाणी काढून घ्यायचे. असं करून आणि आता आपण पूर्ण हे वडे काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण हे वडे काढून घेतलेले आहेत. दहीही फेटलेलं आहे. आता आपण याच्यावरती दही टाकून घेऊयात. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही दही जास्त कमी करू शकता. आता याच्यावरती आपण सर्व मसाले टाकून घेणार आहोत. याच्यावरती आपल्याला भाजलेल्या जिऱ्याचं पूड आहे, हे या पद्धतीने आपण टाकून घेणार आहोत. धन्याचं पावडर आणि हातानेच टाकायचं, कारण आपल्याला चांगलं भुरभुरता येतं म्हणून. चमच्याने टाकायचं नाही, नॅचरल असं दिसतं. यामध्ये आपण चाट मसाला पण टाकणार आहोत. चटपटीत असं हे आपला वडा होणार आहे. आणि काळं मीठ. याच्यावरती आपल्याला अशी हिरवीगार अशी पुदिना कोथिंबीरची चटणी आहे, ती आपण टाकणार आहोत. हे पहा. आणि चिंचेची आणि खजुराची चटणी ही पण आपण टाकून घेणार आहोत. बघा या पद्धतीचा आपला दहीवडा तयार झालेला आहे. आणि कसा झाला हा मी चमचानं तुम्हाला तोडून दाखवते. या पद्धतीने मी पूर्ण ह्याच्यावर टाकून घेतलेले आहे. याच्यावरती कोथिंबीर आणि शेव पण टाकलेली आहे. आता आपण कशी झाली हे दाखवते मी. हे बघा वडा किती सहजासहजी हा कट होतो. आणि हा बघा हा भागसुद्धा किती छान फ्लफी झालेला आहे. तर तुम्ही नक्कीच करून बघा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि तुम्हाला कुठल्या माझ्याकडून डिश करायला आवडतात हे तुम्ही नक्कीच कमेंट करून कळवा.